आजपर्यंत तुझ्या तत्वांचा, कामाकडे बघण्याची ॲटिट्यूडचा मी रिस्पेक्ट करतात, पण आज तू चुकलाय. मी चुकलोय का? रागाच्या भरात तिला मी काही बोललो म्हणून? अरे एसपी, आपल्या ऑफिसच्या स्टाफ मधल्या बऱ्याचशा लोकांना मी रागात बऱ्याचदा काही बोलून जातो, पण ते काय जॉब सोडून जातात का? नाही ना. एसपी बघ, कारण त्यांना याची जाणीव आहे की मी जरी रागाच्या भरात काही त्यांना बोलून गेलो तरी बॉस म्हणून मी किती चांगला आहे ते आणि त्यांना चांगलं माहिती आहे. पण लेखा वेगळी आहे यश. हो, ती वेगळी आहे कारण ती जास्त स्वाभिमानी आहे आणि म्हणून तिला तुझं बोलणं सहन नाही झालं. एकतर ती आधीच जेन्युइन प्रॉब्लेम मध्ये होती. तिचा भाऊ कुठे बेपत्ता झाला हे तिला माहीत नाहीये, त्यामुळे ती अपसेट आहे आणि त्यात तू तिला ओरडलास. आणि इतकं असून सुद्धा यश, तिने तुझं काम पूर्ण केलं आणि मगच ती केली. बिग डील. जाऊ दे तिला. एक लेखा केली तर गेली. अशा 56 लेखा तयार करू आपण. आणि आपल्या कंपनीचं नाव एवढं तरी नक्कीच आहे ही एक ॲड दिली ना, एक ॲड, तसे 1000 कॅन्डिडेट्स लाईन लावून उभे राहतील. आणि हां, ती काय अशी फार ग्रेट होती असं म्हणायचं तुला? आपल्या ऑफिसच्या स्टाफमधल्या बाकीच्या डिझायनर्स सारखीच होती ना? ओ, तर तिचं काम असं काही ग्रेट होतं, काही एक्स्ट्राऑर्डिनरी होतं असं तुला म्हणायचंय? अच्छा, म्हणजे लेखाच्या कामात काहीही वेगळेपणा नव्हता असं म्हणायचंय ना तुला? ऑब्विसली. ओके. एसपी, का आता का थांबवलंस मला? एवढा जर तुझा स्वाभिमान आहे तर फेकून दे ना हे डिझाईन. का लेखाचं डिझाईन तू पाठवतोयस रशियन क्लायंट्सला? यश, तुलाही लेखाचं काम आवडतंय, पण तुझं अहंकारी मन तुला हे मान्य करू देत नाहीये. तुझा इगो जास्त आहे हे मला माहित होतं, पण तो इतका जास्त आहे की तुला माणसांची किंमत कळणार नाही हे मला आत्ताच कळलं. वरुण दादा. वरुण साहेब, काय झालं? बरं वाटत नाहीये का? नाही रे, काही नाही, थोडंसं डिस्टर्ब झालो इतकंच. कारण कळू शकेल का मला? म्हणजे तुमची काय हरकत नसेल तर. अरे, आपल्या साखर कारखान्यात गेलो होतो शेतकरी मित्रांना भेटायला. तुला सांगतो ना, इतके कष्ट करतात हे लोक आणि इतके भोळे भाबडे, साधे सरळ असतात. एकदा का त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला की तुमच्यासाठी जीव द्यायलाही कमी करणार नाहीत. हा, पण जर नाही पटलं तुमच्याशी तर तुम्हाला संपवायलाही मागे पुढे पाहत नाहीत हे लोक. आणि एकदा का त्यांचा विश्वास गमावला की तो परत मिळवणं खरंच खूप कठीण आहे. दुर्गेश, अरे आत्ता जी माणसं बाहेर मोर्चा घेऊन आली होती त्या माणसांचं खरंच काही चुकलेलं नाहीये. म्हणजे आता बघ ना, आपल्या सरकारने त्यांच्यासाठी जो हमी भाव दिलाय त्यांना, त्यांच्या ऊसाला, त्याच्यापेक्षा कमी किमतीत जर त्यांनी ऊस विकला तर त्यांचं प्रचंड नुकसान आहे. आणि मला त्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मी आता मनाशी पक्क ठरवलंय की आपण आपल्या साखर कारखान्यासाठी सरकारने जो दर ठरवून दिलाय त्याच दरात त्यांची ऊस खरेदी करणार आहोत. अरे, आणि काय रे, काय झालं? असं काय बघतोस? काय नाही. वरुण साहेब, तुम्हाला एक सांगू? बोल ना. तुम्ही मगाशी आपल्या शेतकरी मित्रांशी बोलत होतात ना,
तेव्हा मला दादासाहेबांची आठवण आली. काय? तुला माझ्याकडे बघून दादासाहेबांची आठवण आली? पण मला सांग, तू दादासाहेबांना कधी पाहिलं होतंस किंवा कधी भेटला होतास? मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी खूप लहान होतो तेव्हा त्यांची खूप भाषणं ऐकली आहेत. तो जोश, तीच इतरांसाठी तळमळ, तीच बोलण्याची पद्धत, सगळं काय तसंच. वरून साहेब, तुम्ही खरंच दादासाहेबांचे वारस शोभता. ठीक आहे, ते राहू दे. बरं, मी आता निघालोय, तू येतोयस माझ्याबरोबर? नाही, नको, मला जरा एक महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, चल येतो. ताई, तू रागवलेस ना माझ्यावर? आय एम सॉरी ताई. आता मी कान पकडले, तुझी माफी मागतेय. आणखीन काय करू ज्याने तू बोलायला लागशील? ताई प्लीज बोल ना, अशी शांत नको बसूस. हवं तर ओरड मला, पण प्लीज बोल. मला सवय नाही तुला असं बघायची. मलाही सवय नाही तुला असं बघायची. हो, झाली चूक, आता मी मान्य करते ना. सॉरी म्हणाले. किती छान शब्द ना, सॉरी. आपल्या मनाला येईल तसं समोरच्याला बोलायचं. त्याला काय वाटत असेल त्याची काळजी सुद्धा करायची नाही, आणि त्याच्यानंतर अपेक्षा करायची की त्याने आपल्याला माफ करावं म्हणून. हो ना? तुला काय हवंय, मी काय करावं? माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते सांगून टाक एकदा मला. अगं, मी अपेक्षा करणारी कोण? मी का तुझी सख्खी बहीण आहे का की तुझ्याकडनं मी काही अपेक्षा करावी? शेवटी मी अगं परकेच. लोक म्हणतात ना, तेच खरं. रक्ताचं नातं असतं ना, तेच घट्ट असतं, नाही का? मग ते मायलेकीचं असो रे, तर बहिणी बहिणींचं. तू असं का बोलतेस? तू आमच्यावर किती प्रेम केलंयस ह्याची जाणीव आहे मला. जाणीव आहे ना तुला? मग माझी एक साधी अपेक्षा आहे तुझ्याकडे, ती का नाही पूर्ण करतेस तू? का मनातल्या गोष्टी नाही सांगत तू मला? का दरवेळेला हातचं राखूनच बोलतेस तू? ठीक आहे, तुला नाही ना सांगायचंय? नको सांगूस. मी ही जबरदस्तीने कुठली गोष्ट बदवून नाही घेणार तुझ्याकडनं. नाही सांगायचं, नको सांगूस. मीही नाही विचारणार यापुढे तुला. पण एक विनंती आहे. आज सकाळी जी मला सोडून जाण्याची भाषा केलीस ना, यापुढे कधीही करायची नाही. सॉरी. मी म्हणाले ना, मी चुकले. यापुढे असं कधी नाही करणार. आणि मी एक गोष्ट अजून ठरवली. ह्यापुढे तुझ्यापासून काही लपवायचं नाही. ज्याची सुरुवात मी आजपासून करणार आहे. ताई, मी नोकरी सोडली. लेखा, पण ताई मला
हॅलो सर. हा लेखा, कुठे आहेस तू? मी घरी. बरं लेखा, तू मला ताबडतोब भेटायला येऊ शकतेस? माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. आय एम सॉरी सर. मी आता त्या ऑफिसशी आणि तिथल्या माणसांशी संबंध तोडलाय, आणि ज्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही अशा लोकांना अवेळी भेटणं मला पटत नाही. त्यामुळे मी नाही येऊ शकणार. ठीक आहे, तुला तसं वाटत असेल तर नको येऊ. मीच तुला भेटायला येतो, कारण मी अजूनही तुला माझी कलिगच मानतो लेखा. नाही सर, नको. मी येते. मी तुला पत्ता SMS करतो, पण लेखा लवकर ये, मी तुझी वाट बघतो. येस सर. लेखा, आता तू काय करणार आहेस? अगं, इतकी मोठी रक्कम तू कशी जमा करणार आहेस? हे बघ, 1,00,000-1,50,000 रुपये आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी लहान रक्कम नाहीये. ती जमा करेपर्यंत तुला खूप वेळ लागेल. अगं, आणि त्यात तुला कामाची गरज आहे. हे बघ माझं ऐक, तू नोकरीवर परत ये. आय एम सॉरी सर, पण मी हा निर्णय खूप विचार करून घेतलाय. तुम्ही प्लीज मला रिक्वेस्ट वगैरे करू नका, कारण मी माझा निर्णय नाही बदलणार. पण लेखा, अगं, दो कॉफी. मला माहिती आहे तुला कॉफी आवडते, पण लेखा हे बघ, तू पुन्हा एकदा विचार कर. यशला तुझं काम आवडतं, तो तुला सहज कामावर परत घे. अगं, त्याने वरून जरी दाखवलं ना की तो खूप स्ट्रिक्ट आहे, तरी आतून मनाने तो खूप चांगला आहे. मनाने चांगली असलेली माणसं दुसऱ्यांचं दुःख समजून घेतात. तर मी खूप सहन केलं, तुम्ही पाहिलंय. पण काल माझाही संयम सुटला. मला या नोकरीची खूप गरज आहे, खूप महत्वाची आहे ही नोकरी. पण सर, ही नोकरी मला माझ्या माणसांपेक्षा जास्त महत्वाची नाहीये. सर, माझा सख्खा भाऊ तो कुठे आहे, काय करतोय, कसा राहतोय, ह्या सगळ्याची काळजी करणं जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी. नुकसान भरपाई म्हणून जी काही रक्कम असेल ती मी भरीन. मला मान्य आहे ती रक्कम खूप मोठी आहे, पण मी काहीही करून भरीन. पण ज्या कंपनीत माणसांच्या भावनांची किंमत नाही, तिथे मला काम करायचं नाही. काय झालं सर? तुम्ही असं का बघताय? लेखा, आज मी वेगळं रूप पाहिलंय तुझं. तुझी स्वाभिमानी वृत्ती आवडली मला. आता तू बघच, यशला तुला परत नोकरीवर घ्यायला मी भाग पाडेन. तो स्वतःहून तुझ्याकडे चालत येईल. गुरुजी, गेल्या वेळेला लेखाचा हात बघितलात तुम्ही, पण मला असं स्पष्ट काहीच सांगितलं नाहीत. नाही, इतक्या तातडीने मी बोलवून घेतले तुम्हाला, म्हणजे काहीतरी कारण असणारच ना. ते आम्ही जाणतो आहोत. लेखामुळे तुझ्या मनाची जी चलबिचल चालली आहे त्याचा आम्हाला अंदाज आला आहे. पण तुला यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की तिच्या हातात राजयोग आहे. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्याचीच चिंता वाटते मला. लेखा नोकरी सोडून बसलीये, त्यामुळे आता कसला राजयोग आणि कसलं काय? हे बघ, काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत नाही. लेखाला राजयोग आहे हे त्रिवार सत्य आहे. आता नोकरीबद्दलच म्हणत असशील तर ती गेलेली नोकरी देखील परत मिळेल. आणि खरं सांगायचं म्हणजे तिला नोकरी करायची गरजच नाही. नाही, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण अहो, नोकरी नसताना कुठला श्रीमंत मुलगा लग्न करणार आहे तिच्याशी? अशा वेळेला जे सासर मिळेल ते मध्यम परिस्थितीच असणार, नाही का? नाही गुरुजी, राग मानू नका, पण
गेल्या खेपेलाही तुम्ही तिच्या लग्नाबद्दल काही स्पष्ट सांगितलंच नाहीत मला. नाही, कसं आहे ना, तिची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे काळजी वाटते मला तिची. उद्या काही झालं तर लोक मलाच नावं ठेवतील ना. गुरुजी, तुम्ही असं गप्प नका बसू. काय आहे ना ते स्पष्ट सांगा मला. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केलेली आहे. लेखाचा राजयोग सुरू होईल, पण तो दुसऱ्या लग्नानंतर. म्हणजे तिच्या नशिबात 2 लग्न आहेत? होय, त्यातलं एक यापूर्वीच झालंय. अच्छा, म्हणजे दादासाहेबांचा खरा वारसदार तो आहे असं म्हणाला वरून. नाही म्हणजे स्वतःच्या तोंडाने नाही म्हणाले असं ते, पण एकंदरीत त्यांच्या वागण्या बोलण्यावरून त्यांना असं वाटत असावं असं मला जाणवलं. उदयसाहेब, काल आलेला पोरगा स्वतःला दादासाहेबांचा खरा वारसदार म्हणून घेतोय. जरा सावध राहा. कसला विचार करताय उदयसाहेब? काही नाही रे, पक्षाचा. म्हणजे हेच की पक्ष कसा वाढवता येईल, काय नवीन कार्यक्रम करता येईल पक्षासाठी वगैरे वगैरे. मग अजून काय म्हणत होते वरुण साहेब? मला काही नाही म्हणाले. ते जे काय म्हणत होते ते जनतेला म्हणत होते. जनतेशी म्हणजे? जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना. हो. अच्छा. का शेतकरी जनतेत मोडत नाहीत का? तुला काय बोलायचं ना ते मोकळेपणाने आणि स्पष्टपणे बोल. ठीक आहे उदयसाहेब, मी हे जे काय तुम्हाला सांगतोय ते बरोबर आहे का चूक ते मला माहिती नाही, पण मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. आज दिवसभर तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या ऑफिसमध्ये होतात आणि त्यामुळे इकडे काय घडलं ते तुम्हाला माहिती नाही. ते तुम्हाला कोण सांगणार ना, म्हणून मी सांगतो. ते शेतकरी आले होते त्यांच्या मागण्या घेऊन. मग ते म्हणत होते आणि हे सगळं असं झालं. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेणार नसाल तरीही वरुण साहेब त्यांच्याकडून सरकारी दरात ऊस विकत घेणार आहेत. म्हणजे त्यांनी एव्हाना विकत घेतलाही असेल. खरं सांगतोस तू? साहेब मी खोटं कशाला बोलेन? तुमची शपथ. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर तसं सिद्ध झालं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. वरुण साहेब स्वतः वचन देत होते तेव्हा मी तिथे होतो आणि मी ते ऐकलंय. दुर्गेश, वयाच्या मानाने जरा जास्तच हुशार दिसतोयस तू. बऱ्याच गोष्टी तुला बऱ्याच लवकर समजायला लागल्यात. काही म्हणालात साहेब? नाही नाही, काही नाही. तू निघ. ठीक आहे साहेब, मी बघतो काय करायचं ते. येतो साहेब. हा मुलगा दिसतो तितका साधा नाहीये. आज ना उद्या ह्याचा वापर वरुणच्या विरोधात नक्कीच करता येईल. पण राजकारणातल्या अलिखित नियमाप्रमाणे ह्याच्यावरतीही विश्वास ठेवण्याच्या आधी त्याला नीट जोखून घ्यावं लागेल.
अशी अंधारात का बसलीस? आणि तुझा चेहरा का असा पडलाय? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? काही सांगणार आहेस का मला? का मी नोकरी सोडली म्हणून इतकी रागवलेस माझ्यावर? काळजी करू नको, मी लवकरच दुसरी नोकरी शोधणार आहे. लेखा, इतकी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस माझ्यापासून? काय? कुठली गोष्ट लपवली? गुरुजीने सांगितलंय मला, इथे येण्या अगोदर लग्न झालंय तुझं? तुला किती वेळा सांगितलं हे सगळं खोटं आहे म्हणून? त्यांनी आत्तापर्यंत सांगितलेली एकही गोष्ट खोटी ठरलेली नाहीये. ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास आहे त्यांना. पिंजऱ्याच्या बोपट्याला एखादं कार्ड काढायला सांगायचं आणि त्याच्या अनुषंगाने भविष्य सांगायचं, याच्यातलं नाही येत ते. ताई अगं त्यांनी माझ्या भूतकाळाबद्दल इतकी अचूक माहिती कसं देऊ शकतात ते? म्हणजे माझ्या भविष्याबद्दल असतं तर मी मान्यही केलं असतं, पण भूतकाळाबद्दल माझा नाही विश्वास बसत आहे. पण माझा आहे. आत्तापर्यंत त्यांनी केलेलं भाकीत कधीही खोटं ठरलेलं नाहीये. मग तुझ्या बाबतीत ते खोटं ठरेल असं कसं म्हणतेस तू? आता कसं समजावून सांगू मी नको तुला? समजावूस तू मला. गुरुजीने मला सगळं सांगितलंय. सत्य काय आहे ते कळलंय मला लेखा. मग तू का सांगत नाहीयेस मला काय खरं आहे? का गप्प बसतेस अशी तू? मी दुसऱ्या कोणाला सांगेन असं वाटतंय का तुला? लेखा अगं बोल ना. तुझ्या नशिबाने ऐकणारा आहे कोणीतरी. अगं जगात अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांना खूप काही बोलायचं असतं पण कुणी ऐकणारं नसतं. बोल ना अगं, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना. अगं तू सांगितलं नाही कसं कळेल मला? मी कशी मदत करू शकेन तुला लेखा? लेखा खरं काय ते मला सांग. नको स्वतःच्या मनात ठेवूस असं. ते ज्योतिषी म्हणतात ते खरं आहे का? तुझं लग्न झालंय? माझ्याकडे येण्या अगोदर लग्न झालं होतं का लेखा तुझं? त्यांचं म्हणणं खरं आहे का? लग्न झालंय का तुझं लेखा? लग्न झालंय. काय सानिका, कशी काय झाली पिकनिक तुमची? मस्त. हां, हो की नाही सानिका? हो ना काका, इतकी मज्जा केली आम्ही तिकडे. तिकडे ना एक पॉइंट होता, व्हॅली पॉइंट म्हणून. तिकडे ना तिन्ही बाजूनी पहाड आणि असं वॉटरफॉल कोसळत होता. सॉलिड अमेझिंग वाटत होतं माहितीये. आणि सनसेट पॉइंट विषयी विसरलीस ना? हा, काय मस्त होतं माहितीये तुम्हाला सांगतो. हा हा हा, म्हणजे सूर्य मावळताना अक्षरशः सफरचंद कसा लाल लाल दिसतो तसं दिसत होतं. क्या बात आहे. अमेझिंग. काका, आपण सगळेजण परत जाऊया ना तिकडे. सानिका, आता जरा तुझं पिकनिकचं कौतुक पुरे झालं. सानिका, तू कधी मोठी होणार आहेस? अगं आता जरा घर कामाकडे लक्ष दे. मम्मा, त्याचा इकडे काय संबंध? आमचा काय विषय चाललाय आणि तू काय बोलतेयस? आणि घरकामाकडे मी का म्हणून लक्ष देऊ? मला काय करायचंय घरकाम करून? काय करायचंय म्हणजे? उद्या लग्न करून सासरी गेलीस ना की लोक मलाच बोलतील की हिच्या आईने हिला काही शिकवलं नाही. झालं, तुझं पुन्हा सुरू झालं ना, लग्न लग्न लग्न. मम्मा, मी आनंदात असले की तुला बघवत नाही का ग? हे बघ, आता या सगळ्यांसमोर मी तुला एकदाच सांगते की मला लग्न करायचं नाहीये. ओके? हे तू ठरवणार आहेस का?
मला ठरवू देत ना तुझं लग्न करायचं का नाही ते. एक मिनिट समीरा, एक मिनिट. काय चाललंय तुझं? शांतपणे जेवू दे ना तिला. नाही, बोलू दे तिला. तिच्या बोलण्याने काय होणार आहे म्हणा. म्हणजे तू माझं ऐकणार नाही आहेस तर. नाही, मुळीच नाही. हे बघ, मला वाटलं तर मी लग्न करेन, नाही तर नाही करणार. पण मला हे असं काकूबाईसारखं राहणं नाही जमणार ग. आई प्लीज जरा तू गप्प बसशील का. सानिका हे बघ, शांत हो. तुला बरं वाटत नाहीये का? हवं तर थोडं पाणी पिऊन घे, बरं वाटेल तुला. आणि मामी, तिला नाही करायचं ना लग्न, मग का तिच्या मागे लागतेस? बघितलं ना तिची अवस्था कशी झाली ते. ओम, आई मला सांग, तुम्ही दोघांनी मिळून तिच्या इच्छेविरुद्ध मुलगा बघितलाय की काय तिच्यासाठी? का शोधू नये? माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार मीच करणार ना. त्या वडिलांच्याकडनं अपेक्षा करणं तर चुकीचंच आहे. त्यामुळे मी मुलगा शोधलाय. नाही, मी हे लग्न करणार नाही. आणि तू जर का जबरदस्ती करायचा प्रयत्न केलास ना तर मी संपवेन स्वतःला. मी संपवेन. सानिका अगं शांत हो. ओम जरा डॉक्टरांना फोन कर लगेच. प्लीज, मला काही एक झालेलं नाहीये, पण मला हे लग्न करायचं नाहीये. सावकाश. झालंय माझं लग्न नाही, मी लग्न केलं. माझं लग्न झालंय ताई, झालंय. तुला ऐकायचंय ना? मी तुला सांगते, मी सगळं सांगते. आजपर्यंत तुझ्यापासून जे काही लपवलं होतं ते सगळं सांगते तुला.
लेखा, खरंच खूप सोसलेस तू. अगं तुला इतक्या सगळ्या दिव्यातनं जायला लागलं असेल असं खरंच वाटलं नव्हतं का मला. ताई, मी तुझ्यापासून हे सगळं लपवलं. तुला खूप वाईट वाटलं असेल ना, माझा राग आला ना. अगं तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर तिने जीव दिला असता, पण तू धैर्याने प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेलीस याचं खरंच खूप कौतुक वाटतं लेखा मला. ताई, आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा तू नसतीस तर कोणी आधार दिला असता आम्हाला. ताई मला सांग, अशीच आमच्या बरोबर नेहमी राहशील ना. मला ना कधी कधी खूप भीती वाटते. या भूतकाळातल्या सावल्या माझ्या भविष्यावर तर नाही पडणार ना ताई. सगळं व्यवस्थित होईल ना. काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता तू नाही सहन करायचंस. ज्याने तुला त्रास दिला ना, सहन करण्याची वेळ त्यांची आहे. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागतील, नक्कीच भोगायला लागतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. थँक्यू. आज तू चक्क माझ्याशी बोलतेस, तेही प्रेमाने. काही काम होतं का? बाबा, मला जरा तुमच्या दोघांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हा, बोल ना. हे बघ, सानिकाच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न जे काही तुम्ही ठरवताय ते प्लीज तसं करू नका. तिचा भूतकाळ, तिला पूर्वी झालेला ऍक्सिडेंट हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि तिचं हे लग्न असं घाईघाईत ठरवावं हे माझ्या तरी मनाला पटत नाहीये. हे तू काय बोलतोस? सानिकाबद्दल? सानिकाच्या लग्नाबद्दल? हो, काल रात्री जेवणाच्या टेबलावर हा विषय निघाला होता. तेव्हा तुम्ही नव्हतात तिथे. तेव्हा सुद्धा तुम्ही नव्हतात असं म्हण वरून. तसे ते आपल्यामध्ये असतात कधी. जेव्हा नशेत असतात तेव्हा त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नसतो, आणि जेव्हा चुकून शुद्धीत असतात ना तेव्हा तुम्हाला आमचं बोलणं ऐकण्यात इंटरेस्ट नसतो. पुरे मुद्द्याचं बोल. साठेंचा मुलगा सानिकाला बघायला येणार आहे आणि ते स्थळ मला आवडलेलं आहे. हा, आता तो बघायला कधी येणार आहे तो दिवस अजून काही ठरलेला नाहीये, पण जो काही दिवस ठरेल ना त्या दिवशी मला सगळ्यांनी घरात असायला हवंय, आणि तेही शुद्धीत.
बाबा प्लीज, हे बघा मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करतो, कुठल्याही परिस्थितीत सानिकाचं तिच्या मनाविरुद्ध होणारं हे लग्न काहीही करून थांबवा तुम्ही. कारण तसं जर झालं ना तर आपल्या घरात खूप मोठा गोंधळ होईल. अहो काल नुसतं जेवणाच्या टेबलावर आईनी विषय काढला तर त्यावरनं सानिका केवढी बिथरली होती. आणि प्लीज, डॉक्टरांनी आपल्याला पूर्वी काय सांगितलंय हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. जर सानिकाच्या इच्छेविरुद्ध किंवा मनाविरुद्ध काहीही घडलं तर त्याचा तिच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. बाबा हवं तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पण काहीही करून हे तिच्या इच्छेविरुद्ध होणारं लग्न थांबवा प्लीज. एसपी मजा नहीं आ रहा है. हे डिझाईन्स घेऊन आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये नाही उतरू शकत. हे डिझाईन जर का आपल्या क्लायंटनी अप्रूव्ह नाही केले, थिंग्स विल बी डिफिकल्ट फॉर अस. पण यश, नक्की काय प्रॉब्लेम आहे असं तुला वाटतंय? एसपी, तू हे दोन्ही डिझाईन्स बघ, तुला कळेल मला नक्की काय म्हणायचं. आय होप तुला कळलंय मला काय म्हणायचं.